गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात शहीद जाण्यातिम्या जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आज पालकांनी प्राचार्य प्रभाकर लोंढे यांच्या विरोधात शाळा बंद आंदोलन केले। शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता शासन निधीचा गैरवापर व भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप पालकांनी यावेळी केले। निषेधार्थ प्राचार्य हटवा अशी मागणी करत शाळेला कुलूप ठोकण्यात आले। विशेष म्हणजे यापूर्वी बदली झाल्यानंतर न्यायालयीन स्थगितीमुळे प्राचार्य पुन्हा रुजू झाल्याने पालकांमध्ये असंतोष वाढला आहे। या प्रकरणात शासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे। आमचे सहकारी शैलेश जांभूळकर यांनी शाळेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता, PMCचा जो जेवढा निधी आलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात न घेता संबंधित मुख्याध्यापक त्यावेळचे प्रभाकर लोंढे यांनी आम्हाला समितीला न विचारता कोणताही ठराव न घेता लाखो रुपयाची अफरातफर करून ठेवली। संबंधित विषयाला धरून आम्ही 29 एप्रिल 2025ला जिल्हा परिषद इथे त्यांच्या चौकशी संबंधी माहिती लावली चौकशीसाठी, पण आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून त्याचा काहीच फायदा दिसून येत नाही, त्याच्या चौकशीवर काहीच होताना दिसत नाही। म्हणून नाईलाजास्तव आम्ही या ठिकाणी आज शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनामध्ये आमचे गावचे सर्व नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थीसुद्धा आणि आमच्या गावातील आता नुकतेच नगरपंचायतमध्ये जेवढे पार्षद निवडून आले आणि अध्यक्ष यांच्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग आहे आणि गावाचा विकास व्हावा। जिल्ह्यामध्ये एकमात्र जिल्हा परिषद शाळा ही सर्वात जास्त पटसंख्येने आहे आणि तिला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव, पालक आणि विद्यार्थी हा आज जागृत झाला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पर्याय निवडला आहे। काय सांगाल, आज आपण या ठिकाणी गोरेगाव इथं शाळा बंद आंदोलन करत, काय त्यामागची भूमिका आहे? इथले जे मुख्याध्यापक आहेत प्रभाकर लोंढे हे हुकुमशाही पद्धतीनं कारभार करतात। शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता एक मर्जीनं अनेक म्हणजे हुकुमशाही पद्धतीने ते काम करतात आणि विश्वासात घेत नाही आणि भारी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। हे खपवण्यासारखं नाही आहे। जिल्हा परिषदची जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ही शाळा आहे आणि पालकवर्गांना SMCला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे आणि त्यांना जे वाटते ते एकट्यानं निर्णय घेतात, हे न पटण्यासारखं आहे। आणि त्यांची बदली झाली होती, ते जिद्दीनं पेटून कोर्टात जाऊन पुन्हा मी इथंच येईन अशी त्यांची भूमिका आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं त्यांची चौकशी लावून त्यांना इथून हटवलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गोंदिया।